इयत्ता 6वी कविता तिसरी जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेचे विश्लेषण आपण साध्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. आता ही जी कविता आहे या कवितेमध्ये बघा आपल्याला एक चित्र दिसत आहे. डोंगर दऱ्यातून धबधबा अगदी आनंदात नाचत खाली उड्या मारत वाहत आहे. चित्रात दिसणारी मुलगी आनंदाने त्याचा आस्वाद घेत आहे. तिथेच असणारी आई आणि तिची 2 मुलं देखील खूप आनंदात आहे. प्रस्तुत कविता ही शंकर वैद्य या कवी यांनी आपल्यासाठी सादर केलेली आहे. आता आपण या कवितेचे जे कवी शंकर वैद्य आहे त्यांचा परिचय पाहणार आहोत. शंकर वैद्य जन्म आहे 1928 तर मृत्यू आहे 2014. हे प्रसिद्ध कवी व कथाकार होते. त्यांचे आलाशन गेलाशन हा कथासंग्रह, कालस्वर दर्शन हे काव्यसंग्रह, आदित्य रसयात्रा, प्रवासी पक्षी हे महत्त्वपूर्ण संपादने इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शंकर वैद्य यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. बालभारती जुन्या मालिकेतून ही कविता घेण्यात आलेली आहे. आता जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेमध्ये आपल्याला कवीने काय सांगितलेले आहे तर प्रस्तुत कवितेत पावसाळ्यात सृष्टीमध्ये दिसणाऱ्या बदलत्या दृश्याचे अतिशय मनोहारी शब्दचित्र कवीने इथे रेखाटलेले आहे. थोडक्यात काय तर पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या आजूबाजूचा निसर्ग कसा बदलतो, सर्वत्र कशी आनंददायी आणि सुंदर सृष्टी तयार होते याचे अगदी हुबेहूब वर्णन कवीने आपल्याला या कवितेत करून सांगितलेले आहे. सुरुवातीला आता आपण कवितेचं गायन करणार आहोत. अगदी शांतपणे तुम्ही ऐकायचं आहे आणि ऐकून पुन्हा ही कविता बोलायची आहे. हो, प्रत्येकाची चाल वेगळी असू शकते. चला तर आपल्या या कवितेला सुरुवात करूया. जिकडे तिकडे पाणीच पाणी. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडावरती, सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडेक पारी रानोराणी नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुठे साकळी, हिरव्या राणी ऊन बागडे, हरिणापरी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. आता आपण कवितेचं गायन केलेलं आहे आणि आता विश्लेषण सुद्धा करणार आहोत. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचा अर्थ आपण बघणार आहोत. पहिलं कडवं म्हणजे ध्रुवपद. चला तर आपण आता त्याचा अर्थ बघूया. तर जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. याचा अर्थ काय होतो तर पावसाळा जेव्हा धोधो पाऊस पडतो, पाऊस कसा पडत आहे तर धोधो पडत आहे, खूप मुसळधार पडत आहे, तेव्हा सर्वत्र फक्त पाणीच पाणी पाहायला मिळते. डोंगरावरून आणि जमिनीवरून पाण्याचे छोटे छोटे झरे खळखळ आवाज करत आनंदाने वाहू लागतात. आता ही ते पाण्याचे झरे कसे वाहत आहेत तर खळखळ आवाज करत, खळखळणारे झरे जे आपल्याला कवितेत सांगितलेले आहे. उन्हाळ्यात सुकलेले गवत आता छान पोपटी. पोपटी म्हणजेच काय, हिरव्यागार रंगाचे. इथे हिरव्यागार रंगाला पोपटी हा शब्द वापरलेला आहे. वाऱ्याच्या मंद झुळकीने ते गवत आणि त्यावर आलेले नाजूक तुरे. तुरे म्हणजे काय तर फुलं आनंदाने इकडे तिकडे डोलत म्हणजे लवलवत आहेत. लवलव म्हणजे काय तर डोलत आहे वाऱ्याच्या दिशेने. वाऱ्याच्या हळुवार येणाऱ्या झुळकीने, झुळूक म्हणजे काय वाहने, त्यावरती हे गवत आणि त्यावर असणारी नाजूक फुले आनंदाने इकडे तिकडे डोलत आहे. आता इथे उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये खूप खेळत असतो, गरम होत असतं आणि घरी आल्या आल्या जर आपण थंडगार माठातलं पाणी प्यायलो तर आपल्याला कसं ताजतवानं वाटतं, एकदम आनंददायी वाटतं, हायसं वाटतं. तसंच काहीसं पावसाच्या पाण्यामुळे हे सुकलेले जे गवत आहे त्यांना पुन्हा जिवंतपणा येऊन त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि त्यामुळेच ते आनंदाने वाऱ्यावरती डोलू लागतात. समजलेला आहे का मुलांनो तुम्हाला हा पॅरेग्राफ? चला तर आता आपण पहिलं कडवं पाहणार आहोत.
नवी लकाकी झाडावरती सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. आता या कडव्यामध्ये झाडांना आणि पक्ष्यांना पाऊस आल्यामुळे झालेला आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. तर नवी लकाकी झाडावरती, पावसाच्या पाण्याने झाडांवर साचलेली सगळी धूळ धुवून निघालेली आहे आणि त्यामुळे झाडांना एक नवी लकाकी म्हणजेच काय तर नवी चमक मिळालेली आहे. झाडांची पाने आणि फुले पावसात सुखाने न्हाऊन निघतायत. न्हाऊन निघणे म्हणजे काय तर अंघोळ करतायत आणि त्यामुळेच ती अगदी चमकायला लागलेली आहे. आणि एवढंच नाही तर लहान लहान पक्षी, पक्षी म्हणजे पाखरे, जे इथे शब्द आलेला आहे त्याचाच अर्थ पक्षी सुद्धा या पाऊस आणि वाऱ्याचा आनंद घेत आहेत. स्वतःचे पंख भिजवत इकडे तिकडे भिरभिरत उडत आहेत. भिरभिरणे म्हणजे काय तर उडणे, आकाशामध्ये ते उडत आहेत, फिरत आहेत. जसं आता इथे उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आपला वाढदिवस असतो. वाढदिवसाला आपण काय करतो बरं? त्या दिवशी आपण शाळेमध्ये एक नवीन ड्रेस घालून येत असतो. रोज तर तुम्ही युनिफॉर्म घालत असता, पण त्या दिवशी मात्र तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक तर असतेच, पण तुम्ही सर्वांपेक्षा इतरांपेक्षा वेगळेही दिसत असता, कारण तुम्ही दुसरे कपडे घातलेले असतात आणि ते युनिफॉर्मपेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळे त्या वर्गात तुम्ही चमकत असता. त्याचप्रमाणे झाडांची पानं सुद्धा कशी पावसामुळे धुवून निघालेली आहेत आणि ती अधिकच हिरवीगार दिसत आहेत, चमकत आहेत. आणि आपण सुद्धा नवीन कपडे घातल्यावर कसं चमकतो, त्यामुळे आपल्यालाही आनंद होतो की नाही? तुम्हाला सुद्धा आनंद हो की नाही? तसंच इथे झाडांना सुद्धा आनंद झालेला आहे या पावसामुळे. जेव्हा आपण खूप खेळून आल्यावर छान आंघोळ करतो, फ्रेश वाटतं की नाही? आपल्याला छान वाटतं, टवटवीत वाटतं, ताजतवानं वाटतं. त्याचप्रमाणे इथे झाडांना जेव्हा पावसाच्या पाण्याने त्यांच्यावर साठलेली धूळ निघून जाते, तेव्हा त्यांना सुद्धा एक नवी लकाकी येते, त्यांना सुद्धा फ्रेश वाटतं. हेच इथे आपल्याला सांगितलेले आहे. पण पुढचं कडवं बघणार आहोत. हासत भिजती निरसळ डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडे कपारी रानो राणी नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. लांबून पाहिल्यावर जे डोंगर निळसर रंगाचे दिसतात, निळसर म्हणजे कोणत्या? निळ्या रंगाचे, ते या पावसात आनंदाने हसत भिजत आहेत. हे डोंगर सुद्धा या पावसामध्ये हसतानाच जाणवत आहेत. त्या डोंगराच्या कडेकपारातून, कडेकपारी म्हणजे काय? दगडधोंड्यातून पाण्याचे लहान धबधबे म्हणजे छोटे, जे निर्झर हा शब्द वापरलाय, निर्झर म्हणजेच काय? ते झरे, जे छोटे छोटे धबधबे असतात ते झरे खाली उड्या मारत वाहत येताना दिसत आहेत. डोंगराच्या वरून खाली जेव्हा हे झरे वाहत येतात, ते कसे येत आहेत तर उड्या मारत, आवाज करत. आणि संपूर्ण जंगलात आणि कडेकपारी पाण्याचा खळखळ आणि झुळझुळ असा एक सुंदर नाचणारा नाद, नाद म्हणजे काय तर आवाज घुमत आहे. म्हणजे जेव्हा हे पाणी डोंगरावरून खाली उड्या मारत खाली येत आहे, तेव्हा त्याचा आवाज येत आहे आणि तोही कसा? खळखळ. त्याचप्रमाणे वारा जेव्हा वाहत आहे, त्या वाऱ्याचा आवाजही झुळझुळ आहे. वारा कसा वाहत आहे तर झुळझुळ वाहत आहे, हे इथे सांगितलेले आहे. आता पुढचं कडवं आपण पाहणार आहोत. मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुठे साखळी, हिरव्या राणी ऊन बागडे हरणापरी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. हे आपलं शेवटचं कडवं आहे. आता ही ते काय सांगितलेलं आहे की पावसाळ्यात कधी कधी काय होते तर जोराचा वारा येतो आणि आकाशात जमा झालेल्या काळ्या ढगांची साखळी, साखळी म्हणजे काय तर रांग, एका मागोमाग जे काळे ढग आलेले असतात ते विखुरले जातात. विखुरले जातात म्हणजे काय तर इकडे तिकडे पसरले जातात, ते एकत्र येत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की ढग थोडे बाजूला सरकले की मधूनच सूर्यप्रकाश जमिनीवर येतो. आता त्या हिरव्यागार जंगलांवर पडणारे ते कोवळे ऊन कसे वाटते माहितीये का? तर एखाद्या लहान गोजिरवाने, गोजिरवाने म्हणजे कसं? सुंदर हरिणाचं पाडस. हरिणाचं पाडस म्हणजे काय? हरिणाचं जे पिल्लू असतं, पिल्लू म्हणजे काय? त्याचं बाळ, त्याला पाडस असे म्हणतात. ते जसे मैदानात इकडून तिकडे उड्या मारत आहे, बागडत आहे, असं काहीसे. बागडे म्हणजे काय तर उड्या मारणे, आनंदाने उड्या मारत आहे, जणू काही ते हरणाचं बाळ म्हणजेच पाडस असं काहीसं भासत आहे. काय तर ते ऊन.
ढगांच्या मधून जे ऊन जमिनीवरती पडत आहे ते हरिणाच्या पाडसासारखं भासत आहे. हरणाचं पाडस आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत आहे असं जाणवत आहे. तसेच हे ऊन त्या हिरवळीवर बागडताना दिसत आहे. आता ह्याचं उदाहरण सांगू तर लहानपणी तुम्ही लपंडाव हा खेळ खेळला का? म्हणजे तुम्ही आताही खेळतच असाल की हाईड अँड सीक खेळ खेळताना तुम्ही काय करता बरं? एक मुलगा डोळे बंद करतो आणि इतर सर्वजण लपतात. त्याचप्रमाणे हा ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. निसर्गाचा लपंडाव म्हणतात याला. म्हणजे ढग सूर्याला लपवतो आणि वारा आला की सूर्य पुन्हा बाहेर येतो. जसे तुम्ही खेळता तसेच. तुम्हाला याचा अर्थ नक्कीच समजलेला असणार आहे. तर मुलांनो, ही कविता समजून घेत असताना तुम्हाला जर काही क्वेरीज, काही प्रश्न उद्भवले असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ आपण जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेच्या स्वाध्याय लेखनाचा, कृती लेखनाचा करणार आहोत. तेव्हा तो सुद्धा पाहायला विसरू नका. असाच अभ्यास करत राहा आणि ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.